नमस्कार. येत्या 2 डिसेंबरला देगलूर शहरात नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. 2016 नंतर पहिल्यांदा शहरात नगर परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. आता पाहिलं तर अगदी 3-4 दिवस राहिले आहेत निवडणुकांसाठी. तत्पूर्वी प्रभाग क्रमांक 4 मधून आज आपल्यासोबत अपक्ष उमेदवार विनय कांबळे आहेत. तर दादांनी अगदी शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात का उतरले आहेत, त्यांच्या प्रभागातील कोणते प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते सोडवण्यासाठी ते कशा प्रकारे काम करतील. तर दादा, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. आमच्या जनतेला तुमचा परिचय करून द्या, म्हणजे तुमचं नाव, तुमचं शिक्षण वगैरे काय झाले आणि यापूर्वी तुम्ही निवडणूक लढवली होती का? नमस्कार, मी विनय अरुणराव कांबळे. माझं शिक्षण MA झालेलं आहे आणि मी त्या पत्रकारितेच्या माध्यमातूनच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून केलेलं आहे. आणि एकूणच बघायला गेलं तर आतापर्यंतचा माझा प्रवास असा राहिलेला आहे की मी निवडणूक लढवलेली आहे गेल्या वेळेस देखील नगरपालिकेची. मात्र त्यावेळेस म्हणावं तसं मला तेवढं या राजकारणाला म्हणावं तसं काही करता आलं नाही. मात्र खूप काही शिकायला या 8 वर्षामध्ये मला मिळालेलं आहे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मी सामान्य माणसाचे उचललेले आहेत आणि त्याचा आवाज बनून या ठिकाणी प्रशासनाला विचारलेलं आहे, लोकप्रतिनिधी विचारले आहे. मात्र जोपर्यंत आपण या सरकारमध्ये येत नाही किंवा सत्तेमध्ये येत नाही तोपर्यंत आपले प्रश्न लवकर सुटत नाहीत. म्हणून मी ही नगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे. दादा, तुम्ही अगदी शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे, पण तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय का घेतला? या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवू शकला असता, जे तुम्हाला आणखी सोयीस्कर झालं असतं, तर अपक्षच का लढावं असं वाटलं तुम्हाला? अपक्ष लढण्यामागची एकच पार्श्वभूमी होती की या ठिकाणी पक्षाचं जर मी तिकीट घेतलं असतं तर त्यांचा प्रोटोकॉल मला पाळता आला पाहिजे होता आणि त्यांचे जे काही म्हणणं असतं त्या पद्धतीने मी काम करता आलं पाहिजे. अपक्ष यासाठी भरलं की माझ्या रणनीतीनुसार मला ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे, लोकांचे काय प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना कशा पद्धतीने हात घालता येईल आणि त्यांचे प्रश्न समजून घेता येईल. कारण एखाद्या पक्षाकडे जर गेलो असतो, त्यांनी जे प्रोग्राम दिला असता मला कार्यक्रम, त्या कार्यक्रमानुसार मी त्यांच्यानुसारच काम करता आलं असतं मला आणि त्या दुसऱ्या एका प्रभागामधल्या व्यक्तीला देखील घेऊन मला समोर जावं लागलं असतं, त्याच्यासोबत फिरावं लागलं असतं. मात्र मी अपक्ष यासाठी भरलं की आमच्या अनुसूचित जातीमधून SC या प्रभागातून मी यासाठी फॉर्म भरला की जेणेकरून एक चांगला चेहरा या ठिकाणी पाहिजे होता. लोकांना अपेक्षा आहे की त्यांचे ते विकासाचे मुद्दे लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजेत, म्हणून मी अपक्ष हे उमेदवारी भरलेली आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागातले कोणते असे प्रलंबित प्रश्न आहेत जे प्रामुख्याने निवडून आल्यानंतर सोडवण्यावर भर दिला पाहिजे? त्यामध्ये प्रामुख्यानंच बघायला गेलं तर एक विषय आहे चपकुमुडीचा. आमचे जे हरिजन वस्ती होती त्या वस्तीवरती नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी व्यापारी संकुल बनवण्यात आलेलं आहे. त्या व्यापारी संकुलावरती नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही बांधकाम झालेलं आहे त्यावरती आता बौद्ध समाजाला ती जागा देण्यात यावी आणि त्यांचे जे काही पावतीधारक आहेत त्यांना ते तिथले गाले देण्यात यावे, म्हणून त्यासाठी मी काम करणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं सभागृह आहे, त्या सभागृहावरती 4 मजली इमारत मी करणार आहे. त्या इमारतीच्या माध्यमातून त्यामध्ये मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र असेल, त्या ठिकाणी मंगल कार्यालय असेल, त्या ठिकाणी जिमसाठी असेल जागा, म्हणजे 4 फ्लोअरची आपण त्या ठिकाणी इमारत करणार आहोत आणि त्या ठिकाणी मुलांसाठी शिक्षणासाठी देखील अभ्यासिका त्यामध्ये करणार आहे. अच्छा, या व्यतिरिक्त तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागात कोणकोणती विकास कामे कराल? त्यामध्ये बघायला गेलं तर रस्ते, नाली अजूनही विकास आमच्या ह्याच्यात झालेला नाही. गटारचं पाणी अख्ख्या देगलूरून काय आमच्या प्रभागामध्ये देखील नालेमध्ये सोडलं जाते. ज्या पद्धतीची गटार योजना पाहिजे होती त्या पद्धतीनं गटार योजनेचं काम या ठिकाणी झालेलं नाही. त्यामुळे सामान्य माणसाला मोठा त्रास या ठिकाणी जाणवत आहे. त्यामुळं हे प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी माझ्या स्तरावरती अनेकदा प्रशासनाला सांगितलेलं आहे. मात्र या ठिकाणची गटार योजना कार्यरत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये डास वगैरे होत आहेत. पाणी जे प्यायले त्या पाण्यामध्ये देखील हे जात आहे आणि दुसऱ्या बाजूला बघायला तर काही नाल्या आहेत त्या नाल्यावरती अजूनही झापण्यात आलेलं नाही, त्यामुळे डास मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जे काही दुसरे प्रश्न आहेत की रस्ता झालेला आहे, रस्ते एका वर्षातच खराब उकळून जात आहेत, त्यामुळे नीट दर्जाचं काम झालेलं आहे. त्यामुळे जे काही प्रभागामध्ये लाईटचं असेल आणि डेली पाणी यायला पाहिजे होते, कारण का सगळे जे काही नागरिक आहेत ते टॅक्स पेड आहेत, प्रत्येक गोष्टीची ते टॅक्स या ठिकाणी नगरपालिका घेत आहे. मात्र म्हणावं तसं त्यांना त्यांची सुविधा, मूलभूत गरजा त्यांना मिळत नाहीत. आणि महत्त्वाचा विषय त्यामध्ये आहे मातंग समाजाची. आताच मी
काही वेळापूर्वी जाहीरनामा मी देखील आहे. जाहीरनाम्यामध्ये 20 मुद्दे मी त्या ठिकाणी हे केलेले आहेत. त्या 20 मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक लढवणार आहे. त्यामध्ये बघायला गेलं तर एकूणच महिलांसाठी असेल, युवा तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल, ज्या काही शासकीय योजना असतील त्यांना मी देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बरं दादा, आता तुम्ही एक तरुण चेहरा आहात, तर तुम्ही भविष्यात भावी नगरसेवक म्हणून निवडून आलात किंवा तुमच्या प्रभागातल्या लोकांनी तुम्हाला संधी दिली, तर तुम्ही तरुणांसाठी काय कराल? तरुणांसाठी समजा की काही जणांचे एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पदवी झाली असेल त्यांची, तर त्यासाठी त्यांना त्यांच्याकडे जे स्किल आहे त्या स्किल संदर्भात त्यांना मार्गदर्शन असेल, त्यांच्यासाठी काही एखादी योजना आणता येईल का, त्यांना बिनव्याजी कर्ज देता येईल का, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि सोबतच निर्व्यसनापासून त्यांना कशा पद्धतीने दूर ठेवता येईल, त्यासाठी कोणते कार्यक्रम घेता येईल का, या संदर्भामध्ये मी त्यांना बिनव्याजी कर्ज करून एखादा व्यवसायाला त्यांना हातभार लावण्यासाठी मदत करणार आहे. ओके. तरुणांसाठी आता तुमच्या प्रभागात तुम्ही अपक्ष म्हणून आहात, परंतु तुमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर जे माजी नगरसेवक राहिले आहेत त्या प्रभागातील काँग्रेसचे शत्रुघ्न वाघमारे तेही उभा आहेत. तर मग या तुमच्या विरोधी उमेदवारांकडे तुम्ही आवाहन म्हणून कसं पाहता आणि त्यांना पराभूत करून आपला चेहरा निवडून यावा म्हणून कशा प्रकारे तुम्ही प्रयत्न कराल? मी कोणावर काय आरोप वगैरे करणार नाही, पण ही निवडणुकीला समोर जाताना मी विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार आहे. त्यामध्ये बघायला गेलं तर आमचे शत्रुघ्न मामा त्यांनी एक वेळेस नगरसेवक झाले होते आणि त्यांनी ते पद भोगलेलं आहे. त्यानंतर आमचे संतोष लालू कांबळे देखील आहेत आमच्यामुळे, त्यांनी पण या ठिकाणी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून जसा विजन पाहिजे, मी अनेक जणांचा जाहीरनामा जसा पाहिजे होता मला तसा जाहीरनामा मिळाला नाही. त्यामुळे अनेक जे काही उमेदवार माझ्या प्रभागात थांबलेले आहेत अनेक पक्षाचे, त्या पक्षाचा जाहीरनामा नसल्यामुळं मी हे निवडणुकीला समोर जातो. बाबा मला जे काम करायचं आहे तर जाहीरनामा नसल्यामुळं मी ही निवडणूक लढवत आहे. अच्छा, तुम्हाला काय वाटतं की म्हणजे एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलात तर भविष्यात तुमच्या प्रभागातील कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी वरती म्हणजे नगराध्यक्षपदी जो कोणी उमेदवार असेल तो एखाद्या पक्षाचा असणार आहे, तर मग त्यावेळी तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कशा प्रकारे सहकार्य लाभेल का? मग तुम्ही एखाद्या पक्षातून निवडणूक का लढवली नाही, म्हणजे तसा विचार का केला नाही? तुम्हाला पहिल्यांदा सांगण्याप्रमाणे की कसं असतं, एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवली, पक्षाचे जे काही आदेश असतात त्या पक्षाचा आदेश आपल्याला पालन करावं लागतं. त्याचा प्रोटोकॉल असतो. त्यामध्ये बघायला गेलं तर अनेक त्याची एक साखळी असते. त्या साखळीमध्ये आपल्याला कुठं ठेवले जातील ते आपल्याला सांगता येत नाही आणि त्यांनी जे सांगतील आपल्या मनानं काही गोष्टी करता येत नाही. आणि तुम्ही जे सांगितलंय की जे काम आपल्याला मी अपक्ष जे काम करायला पाहिजे आणि नगराध्यक्ष जर समजा कोणी निवडून आलं मला काम करून घ्यायचे असेल तर ते माझ्याकडं आहे की मी कशा पद्धतीनं प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे, नगराध्यक्षाला कशा पद्धतीने ठराव घ्यायला भाग पाडलं पाहिजे. माझे मुद्दे एवढे महत्त्वाचे असणार आहे की त्यांना असं ते वाटलं पाहिजे की बाबा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मी फक्त माझ्या प्रभागातच नाही तर जे मला दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर एकूणच देगलूर शहराचा विकास करण्यासाठी माझे जे काही आयडिया आहेत, मी अजून ग्रामीण भागात असतील किंवा शहरा भागामधले जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी प्रश्न मांडण्याचं मी काम करणार आहे, जेणेकरून लोकांचे प्रश्न लवकर सुटणार आहेत. आणि एक पत्रकार या नात्याने मला ज्या काही गोष्टी समजल्यात किंवा समजून आल्यात लोकांच्या अडचणी, त्या अडचणी दूर करण्यासाठी मी त्या प्रशासनाला असेल किंवा जिथला लोकप्रतिनिधी जो कोणी नगराध्यक्ष असेल त्यांना मी इथे सांगणार आहे बाबा हे गरजेच्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. ओके, आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तुमच्या प्रभागातील जनतेने इतर उमेदवारांना वगळता अपक्ष उमेदवार म्हणून विनय कांबळे यांनाच का निवडून द्यावं? आता बघा, मी अपक्ष उमेदवार थांबलो. देशामध्ये किंवा राज्यामध्ये आणि स्थानिक पातळीवर स्वार्थासाठी या ठिकाणी अनेक जण पक्षप्रवेश करत आहेत. कोणाला जनतेमध्ये विश्वासात न घेता एकमेकाचे पक्षप्रवेश सुरू आहेत, कोणालाही विश्वासात न घेता त्यांच्या पद्धतीनं सत्तासाठी हे पक्षप्रवेश चालू आहेत. तर मला जनतेने यासाठी निवडून द्यावं, जनतेचीच मागणी होती की या ठिकाणी मी निवडणूक लढवावी आणि मी शेवटच्या 16 तारखेला या ठिकाणी फॉर्म भरला. त्यानंतर मी अपक्ष म्हणून पुढे जाण्यामागचं कारण हेच होतं की जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडले पाहिजे, त्यांचा कोणी तर आवाज झाला पाहिजे, म्हणून ही निवडणुकीला समोर जात आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जे लोकांचे जे काही अडचणी आहेत ते त्या अडचणीचा आवाज त्या सभागृहामध्ये मांडला पाहिजे, जेणेकरून त्यांना लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि मातंग समाजाची स्मशानभूमी असेल किंवा जे इतर ज्या काही योजना आहेत किंवा आणि पत्रकारांसाठी एक पत्रकार म्हणून जे भवनाच्या अनेक दिवसापासून पत्रकार भवन होण्यासाठी मागणी होती, मात्र त्या मागणीला लावून धरण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्यामुळे मात्र पत्रकारांना एक स्वतंत्र एक स्वतःचं एक चांगल्या उच्च दर्जाचं
इमारत व्हावी, पत्रकार भवन व्हावं यासाठी काम करणार आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये मी ऑटो माझं चिन्ह आहे, ऑटो चिन्ह यासाठी घेतलं की सामान्य माणसालाही पटावं की बाबा हे आपल्या जवळचा माणूस आहे आणि ते कोणाला समर्पक वाटलं पाहिजे की ते चिन्ह आहे. म्हणून मी ऑटो चिन्ह घेऊन या ठिकाणी अपक्ष उमेदवारीनं फॉर्म भरलेला आहे. त्यानिमित्त काल मला चिन्ह मिळालेलं आहे. माझ्याकडे फक्त 3 दिवस राहिले. तर ही जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात जाण्यासाठी लोकांना सांगतोय, कारण का माझ्याकडे पैसे नाहीत की बाबा पैसे नाहीत, पण लोकांच्या कामं करण्याचे माझ्याकडे आयडिया आहे की बाबा कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. लोकांना आता जर तुम्ही बघताय मोर्चा निघतायत, रॅल्या निघतायत, त्यांना घेऊन जाण्यासाठी 300-400 रुपये त्यांना डेली द्यावं लागतात आणि त्यासोबतच मोठा खर्च देखील आहे. माझा खर्च बघायला गेलं तर आतापर्यंत काय फक्त चहा पाणी जे काय असेल ते मी केलेले आहेत. मात्र ज्या एका बाजूला बघायला गेलं तर आज ठीक आहे काही लोकांना रोजगार मिळतोय या निमित्त. लोक तर म्हणतात की दररोज निवडणुका किंवा वर्षाला निवडणुका राहिले तर आमचं चांगल्या पद्धतीने भागेल, कारण का लोकांनी खूप सारे पैसे कमवलेले आहेत. मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. अनेक आपण सभे बघतोय, त्या सभेमध्ये आपण कव्हर देखील केल्यात. असे अनेक जणांवर आरोप आहेत. मात्र मी आल्यानंतर पारदर्शक पद्धतीनं नगरपालिका प्रशासन कशा पद्धतीनं चाललं पाहिजे आणि लोकप्रतिनिधीचं कशा पद्धतीचे कर्तव्य असतात हे मी तुम्हाला सांगून देणार आहे की बाबा या पद्धतीचे कामं असतात. नगरपालिका म्हणजे नुसतं एक इमारत नसून तर ते मूलभूत लोकांसाठी केलेलं आहे आणि लोकांच्या टॅक्समधूनच ती नगरपालिका चालते आणि सगळ्याचे पैसे तिथूनच आपल्या हातातले खिशातले जातात. म्हणून त्यांना हे सगळ्या गोष्टी करता येतात. आणि केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे 14 वित्त आयोग, अनेक दलित वस्ती असेल, अनाभाऊसाठी या अनेक योजना आहेत. त्यामध्ये त्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार कशा पद्धतीने मिळाला पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही योजना आहेत, घरकुल योजनेमध्ये असेल, जे काही पाणी पुरवठा असेल ते चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे. फिल्टरची सोय देखील मी करणार आहे, जेणेकरून लोकांना अडचण होणार नाही. त्यासाठी मी जनसंपर्क कार्यालय देखील ओपन करणार आहे. त्या माध्यमातून जनता दरबार दर महिन्याला घ्यायला पाहिजे की लोकांचे प्रश्न एखादा सुटला नसेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असेल, अंगणवाडी असेल, त्यामध्ये मुलांसाठी खेळासाठी ग्राउंड असेल, ज्या ज्या गोष्टी आहेत लोकांना गरजेचं आहेत त्या गरजेसाठी मी ही निवडणुकीला समोर जात आहे. मी कांबळे विनय अरुणराव, पत्रकार. सलग 11 वर्षापासून मी देगलूरमध्ये सेवा केलेली आहे. मात्र आज अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 4 मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला काल ऑटो हे चिन्ह मिळालेलं आहे. सर्व प्रभागातील जनतेला माझे नम्र आव्हान आहे की मला 2 तारखेला ऑटो या चिन्हासमोर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला विजय करा. तुमचे प्रश्न मी सभागृहात मांडण्यासाठी तयार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की विनय कांबळे यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक का लढवत आहोत, आपल्याला प्रभाग 4 मधील जनतेने संधी दिल्यास आपण कोणकोणती विकास कामे करण्यावर भर देऊ, त्यामध्ये महिलांसाठी असो, तरुणांसाठी असो, त्या प्रभागातील बौद्ध समाजासाठी असो, आपण कशा प्रकारे कार्य करू याची अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. 3 डिसेंबरला येणाऱ्या निकालात आपल्याला समजेलच की या प्रभागातून जनतेने कोणत्या चेहऱ्याला संधी दिलेली आहे. तत्पूर्वी उमेदवारांच्या अशाच मुलाखतींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.